आईसारखं प्रेम देणारे सासू मिळाले, भावासारखं प्रेम देणारे भाऊजी मिळाले आणि आणि आज वटसावित्री आहे, विसरूनच गेले. पूजा करायला जायचंय मला. कुठे आहेस तू? किती वेळची वाट बघते, तुम्हाला ऑफिसला जायचंय ना, माहितीये मला. प्रिया, काय सुरेख दिसतेस ग तू. प्रिया, आज माझ्या आयुष्यातलं सगळं कन्फ्युजन दूर झालं, कारण तू भेटलीस मला, हे खूपच महत्वाचं आहे. पण त्याहीपेक्षा तुझ्यामुळे मला मी भेटलो. स्वतःचं अस्तित्व कसं निर्माण करायचं, प्रेम कसं सांभाळायचं, नातीगुती कशी सांभाळायची, हे सगळं मी तुझ्याकडून शिकलो. प्रिया, तुला काहीतरी सांगावंसं वाटतं. फूल को शबाब चांद को चांदनी कहते हैं, फूल को शबाब चांद को चांदनी कहते हैं, देख कर हम तुझे एक शोख गजल कहते हैं. उफ ये तराशा हुआ संगमरमर सा शफाफ बदन, देखने वाले तुझे ताजमहल कहते हैं. चिंब पावसन चिंब पावसन चिंब पावसन हो प्रिया, ते चंद्रकांत पांडेशी ना. हो हो, 1 वर्ष झाले लग्नाला. हो. आजपर्यंत तुम्ही कधीच कुठे मला नेलं हो, नाही. आणि आपण हनीमूनला सुद्धा गेलो नाही. बरं, मी एक काम करतो, ऑफिस मध्ये गेल्या गेल्या लगेच 2 तिकीट बुक करतो. काय म्हणला? हा, आणि 2 तिकीट बुक केल्यानंतर लगेच फ्लाईटने गो. ऐका ना, पार्टी आहे तिथे खूप मोठी. 2 तिकीट नाही, का? 4 तिकीट करा. गोडी खाल्लो. प्रिया, 4 तिकीट. अच्छा, तुझे कोणी मित्रमैत्रिणी असतील? हा, ठेव जा बरं त्यांना. अजिबात नाही. हा. आपण दादाला राहायला घेऊया. प्रिया, काय बोलतेस तू हे? त्याची सगळी अरेंजमेंट करून ठेवली आहे ना घरात, आणि त्यांच्या कपड्याला त्याची खाण्यापिण्याची व्यवस्था करतोय ना आपण. मग त्या दोघांना घेऊन जाण्याची काय गरज आहे? ऐकून नको होतं काय? आपण तिथे सुखाचे क्षण साजरे करायला जाणार आहोत ते नाही, आणि ते काय VIP लागून गेले का? आई सध्या तुमची आई आणि भाऊ आहे. अरे 1 वर्ष झाले लग्नाला. या 1 वर्षात त्या लोकांना कधीच मी कुठे जाताना पाहिलं नाही. प्रत्येक वेळेस काम काम आणि घर. मला पण असं वाटतं की त्यांना कुठेतरी न्याव.
आयुष्य काय कसं जगावं त्यांना माहितच नाही. मला शिकवायचं त्यांना पण आयुष्य कसं जगलं पाहिजे म्हणून. म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की त्या दोघांना पार्टीला घेऊन जाण्याचं. आणि तू त्यांच्याबद्दल एवढं तुला पुढका काय तुला माझी काय घेऊन माझ्या ऑफिसमध्ये जाण्याचा रोमॅन्टिक मूड होता ना, माझा मूड पूर्ण ऑफ केला अरे मी सुद्धा माणूस आहे, मला कुठे फिरायला जाण्याची इच्छा होते, पण प्रत्येक वेळेला आई आणि दादाला सोबत न्यायचं का म्हणते. आम्ही तिथे दोघांना सुखाचे क्षण साजरे करण्यासाठी जाणार, पण त्या दोघांच्या डिस्टर्बन्स कशाला मला. आणि हो, ऑफिस मध्ये जाताना मला या विषयावर चर्चा करायची नाही आहे. आय सेड नो डिस्कशन अबाउट दॅट टॉपिक अगेन. इज इट क्लिअर? आणि हो, एक गोष्ट, मी रिटर्न येताना डिनर एकत्र करू. अजिबात नाही. बाहेरून जेवण या. म्हणजे माझी बायको घरात असताना मी बाहेरून जेवण येऊ? मग मुलगा घरात असताना आईने दादा सोबत येणार नाही का? म्हणजे तू कुठला विषय कुठे नेते? बघा, उपास आहे माझा आणि आई दादा बाहेरून जेवण येणार आहे, त्याच्यामुळे मी स्वयंपाक करणार नाहीये. बाहेरून जेवण या. काय समजली? एवढंच वाटलं ना दादा आणि आई सोबत जाईल म्हणून, पण नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा सचिन, जर आई दादा येणार नाही ना तर मी सुद्धा जाणार नाहीये. मला काही इंटरेस्ट नाही फिरायचा. सचिन रागात गेला वाटतं. नाही, रागात नाही गेले. ऍक्च्युली काय झालं, ऑफिसमध्ये खूप टेन्शन आहे कामाचं, त्याच्यामुळे जरा चिडचिड करताय. तुमची सारखी भांडणं उतरायची. आमच्यामुळे काही अडचण असं काही कसं बोलताय तुम्ही? तुमच्यामुळे कसली अडचण? हो, काही झालेलं नाहीये. मी काय म्हणतो सुनबाई, आम्ही आमच्या नातेवाईकाकडे जाऊन राहू का काही दिवस? काय भाऊजी, तुम्ही सुद्धा तसंच बोलताय. सचिनचा स्वभाव तुम्हाला माहित आहे ना, एक नंबरची हट्टी आहे की नाही. हो, थोडं ऑफिस मध्ये झाली भानगड, त्याच्यामुळे चिडचिड करताय ना, काहीच नाही. आता लहानपणापासूनच त्याचा स्वभाव तसा आहे ना, त्याच्यामुळे काळजी करू नका, काही झालेलं नाहीये. आई, आज वटसावित्री बाया वाढत आहेत, मी जाऊ नका जरा पूजा घालून. माय हे वटसावित्री काय असतं? अरे, वटसावित्रीच्या दिवशी प्रत्येक स्त्री आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी सातही जन्मी तो भेटावा म्हणून देवाजवळ प्रार्थना करते, उपवास करते. अरे मॅम, माय तू जेवली का माय? तुझ्याशिवाय का चिंणार होती का? कुठे गेला होता रे तू? ओ हो, हे घे. हे पैसे धर. हा, पैसे? काम धंदा तर सप्पा बंद आहे, मग पैसे कुठून आणले? कोणी चोरी गेली तर करायला गेला नव्हता ना? काय नाही बोलतो का तू? अहो पाय, तुला सांगतो, जेव्हापासून सचिनचं लग्न झालं ना तेव्हापासून मी ना दारू सोडली आणि तेव्हापासून मी कामाच्या शोधात होतो. आज मला ते काम भेटलं, त्या कामाचे पैसे व्हायचे, काही बोलत राहायचे आपली. आणि हो, आता मी कामाला लागलो हो, तेव्हा मी लय बिझी झालो. माई वाट पाहत जाऊ नको, तू जून घेत जा. हा, भाऊजी, काय म्हणाला तुम्ही? बिझी झालात? बिझी म्हणजे खूपच बिझी. भाऊजी, बिझीची स्पेलिंग काय? आपलं हे आता लोक म्हणतात म्हणून मी बी म्हणलो. ए आई, लोक म्हणतात पण भाऊजी पण म्हणतात. शिकवा जरा, शिकवा. येते बरं असलं. हो, हा का शिकते आता. आजवरी शिकले नाही, आता शिकते. नापास घोड्या. हा, शिकवतो दिलं नाही आम्हाला, चांगला शिकून राहिलं होतं तर. 3 नापास झाला पहिली. आता चौथ्यांना तर 5 झालं असतं ना. शिकत खेळत होता ते. हा. बरं, मला भूक लागली, जेवायला देते. काय केलं बा? मी काहीच नाही केलं बाबा, सुनबाईने केलं. अरे वा, तापास असून आपल्यासाठी जेवायला केलं रे तिला. मला पोरगीच भेटली. सच्यानं लय नशीब काढलं नाही. अरे, त्यानं काय आपण हे नशीब काढलं. एवढी चांगली पोरगी आपल्या घरात आली. खरंच नाही. हा, चालते, जेवायला. 23 तास, फक्त 1 तास बाकी आहे. बस त्यानंतर अंकुश, दयानंद सागर आणि सुमनचं कुटुंब खराब संपलं.
राज्य विरुद्ध केलेत ना. हेलो. हाँ बोलो भाई. परवेज, हाँ बोलो ना भाई. मैंने तेरे को बोला था ना, मैं राजशेखर बात कर रहा हूँ. अच्छा बोलिए ना भाई, आज कैसे याद किया? वो सचिन के बारे में मैंने तेरे को बोला था. अच्छा अच्छा अच्छा. हाँ हाँ, उसको आज ऑफिस में निकलने के बाद उसको खत्म कर देना. घर नहीं जाना चाहिए वो. ठीक है भाई. भाई उससे पैसा ज़्यादा लगे तो? पैसा मिल जाएगा ना, जितना बोलेगा उससे दुगना पैसा मिल जाएगा, ठीक है. लेकिन वो खत्म हो जाना चाहिए. ठीक है भाई. बाकी बात में देखेंगे. आप जैसा कहेंगे वैसा ही है. ठीक है. खुदा हाफिज़. खुदा हाफिज़. काय करताय? तुम्हाला मी कुठे कुठे नाही शोधलं. काय करताय तुम्ही इकडे? काय झालं काय? काय झालं काय म्हणजे काय? प्रिया बेटीचं लग्न तुम्ही ज्या मुलाशी लावून देणार होता तो मुलगा रामखोर लुच्चा पाजी बदमाश नालायक असून त्यांनी या शहरामध्ये 3 खून केलेले आहेत. काही बोलतोस का? मी काही बोलेन, पेपर खोटा बोलणार आहे का? वाचा जरा. बाबा चॅनीला अटक. अटक लवकरच फाशी. मरते सगळा. आता फाशी झाल्यावर वाचायला पाहिजे तो. बरोबर आहे सर. तुम्हाला अहो एवढंच नाही मला, तुम्हाला मी सांगितलं होतं मागे, आठवतं का? म्हणजे तुम्हाला एसडीएमच्या कोर्टामध्ये सोडून मी घरी आलो. हो हो हो. तुम्हाला आठवतं? हो. घरी आलो ना बघतो तर काय हा बाबाजाने उद्या बेटीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होता. मी बरोबर आलो म्हणून किती इज्जत वाचली. त्यावेळेला काने सांगितलं कोण बोले? तुम्ही माझ्या शब्दावर विश्वास ठेवला असता का? अरे पण अशा गोष्टी तू लपवून ठेवायच्या का? लपवून नाही ठेवल्या, पण तुम्ही स्वतःच्या मुलीवर विश्वास ठेवला नाही. तुम्ही माझ्या शब्दावर विश्वास ठेवला. माझ्या बोलीची बदनाम करतो कबे म्हणून डोळ्यानं नाही मारले. अरे, असं कसं बोलतोस तू गोड बोले? अरे त्याच वेळेला सांगितलं असतं ना, आज हे रामायण एवढं घडलं नसतं. रामायण नाही महाभारत घडलं. ते बरं झालं, ते बरं झालं. नाही ऐकलं मुलीचं. अंदाजच नाही आला ना. त्याचं कारण फक्त एवढं एकच आहे की ही लक्ष्मीची जी धुंदी डोळ्यावर होती ना, ती एखाद्या माणसाकडे अमाप संपत्ती येत गेली ना की त्या माणसाचं चित्त थाऱ्यावर राहत नाही. तो काय करतो, कसा वागतो, समाजामध्ये कसा वागतो याचा काहीही अंदाज त्याला राहत नाही. आणि तेच घडलं ते या राजशेखरच्या बाबतीत. मीच विश्वास नाही ठेवला माझ्या मुलीवर. गोडबोलेनी आला आणि सांगितलं म्हणून मला किमान कळलं तरी, नाही तर मी अजूनपर्यंत आंधळेपणाने विश्वासच ठेवत होतो त्या बाबा जानीवर. त्याच्या वडिलांना मी या अशा पद्धतीने शब्द दिला होता, पण तो माणूस अशा पद्धतीने वागेल हा पोरगा असं मला कधीही वाटलं नव्हतं. एवढा वाईट विचाराचा पोरगा होता. हरकत नाही, आता तरी माझे डोळे उघडले. आता मला सचिनला हाँ हेलो भाई बोलो. परवेश, कुछ किया नहीं ना अभी सचिन को? 2 मिनट में उसका गेम खला. नहीं, सुन परवेश, सुन मेरी बात सुन. उसको कुछ नहीं करना, उसको हाथ भी नहीं लगाना, उसके बाल को भी धक्का नहीं देना. ये सुन मेरी बात सुन. तू नहीं बोलेगा आज, मैं बोलूंगा. अभी मैं बोलूंगा. उसको कुछ भी नहीं होना चाहिए. वो उसको बॉडीगार्ड जैसा घेरा मार के उसको घर पे लेके छोड़ दो. उसको कुछ नहीं होना चाहिए. ठीक है भाई, पर मेरा पैसा? पैसे की चिंता मत करना. घर आके दुगना बोला था ना, तिगना चौगना कितना चाहिए उतना पैसा लेके जाना, लेकिन उसके जान को खतरा नहीं बनना चाहिए आप लोग. ठीक है भाई, अपने को पैसे से मतलब है. ठीक है भाई, खुदा हाफिज. खुदा हाफिज. नशीब आई वेळेला आठवलं म्हणून ते तरी बरं झालं, नाही तर आज माझी मुलगी या समाजामध्ये पांढऱ्या कपाळानं फिरली असते. आणि हाच समाज या राजशेखरला दोष देत फिरला असता की याच्यामुळेच त्याची पोरगी या पांढऱ्या कपाळानं फिरली.
वैधव्य प्राप्त करून फिरली असते. नशीब पण नियती कशी असते पहा. तर कर्म आणि कर्तव्याची जोड जी असते ना, कर्म हे मागच्या जन्मापासून चालत येतं आणि या जन्मामध्ये आपल्याला कर्तव्य करावं लागतं. त्या कर्माला कर्तव्याची जोड मिळाली की माणूस पण त्याचा जागा होतो आणि तो उत्तम असा माणूस होतो. कदाचित तो पुरुषोत्तम होणार नाही, पण तो उत्तम माणूस तरी होऊ शकतो. पण मी मात्र उत्तम माणूस व्हायच्या लायकीचा नाही मी लायकीचा. कारण ही फक्त लक्ष्मी आली त्याच्यामध्ये. पण हरकत नाही, माझ्या मुलीवर संस्कारच असे आहेत की आज वटसावित्रीचा दिवस आहे म्हणूनच मी आज इथे आलो. ती वटसावित्रीच्या दिवशी वटाची पूजा करायसाठी ती याच रस्त्याने जाईल. त्यावेळेला तिला तिची माफी मागेल, तिच्यावर केलेल्या अन्यायाची माफी मागेल आणि माझी सगळी प्रॉपर्टी तिला देऊन तिच्या आणि तिच्या कुटुंबाच्या आयुष्यात मी इतका लांब निघून जाईल की परत हा माझा काळा चेहरा मी तिला दाखवणार नाही. अरे साहेब, तुम्ही नमस्कार साहेब. साहेब आम्हाला इतकी इटापट्टी होती, चुकी झाली प्लीज बोला ना. मी समजावून सांगते. आपण त्यांना काही करू नका तुम्ही. बेटा डोळ्यात डोळे घालून बोलण्याची ताकद तर उरली नाही. पण बेटा कोण बेटा? कुणाचा बाप? हो साहेब, माझा बाप तर केव्हाचाच मेला. कोणी नाही माझे. बेटा म्हणू नका. क्षमा कर बेटा, माझ्याकडनं चूक घडली, खूप मोठा अपराध झाला माझ्याकडनं की मी तुला नाही ओळखत. मला ते गोडबोलीने पेपर दिला ना, त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की हे असं करायला नव्हतं पाहिजे होतं. ह्या मला माणूस या तू सांगत होती का, पदोपदी सांगत होती की बाबा तो मुलगा चांगला नाहीये, पण मी नाही ऐकलं. त्यावेळेला लक्ष्मीची धुंदी होती ना माझ्या चेहऱ्यावर. काय समजून काही उपयोग नाही. त्या क्षणी काही वाटलं नाही का? थोडं प्रॉपर्टी असताना मुलीच्या हातून एक आभूषण काढून घेतलं. सांगत होती पायाला काटा टोचेल हो, चप्पल काढू नका, ती सुद्धा काढून घेतली. काय अपेक्षा नसता माझ्याकडून. हे बघा साहेब, जा तुम्ही आपल्या वाटेने, मी जाते आपल्या वाटेने. एका पेजवर नोटरी करून आणली माझी सगळी संपत्ती, मोठी काही आहे, बंगला, गाडी, सगळं एका पेजवर एंट्री करून आणली. हे तुझ्या आवडत आहे, हे मी तुला हवाली करतोय. वाटलं होतं कुठेतरी सुधार पडला म्हणून. काय हो बाबा, हे जे प्रॉपर्टीचे पेपर माझ्या घरी आणून देऊ शकत नव्हते का? लाज वाटते का लोक काय म्हणतील म्हणून? प्रॉपर्टीचे पेपर वाटते देत आहे मला. पण एक सांगू तुम्हाला, मला की नाही गरिबीत कसं जगायचंय, कसं वावरायचंय ना, शिकले मी. आता मला या प्रॉपर्टीची काही गरज नाही. काम करा, ही प्रॉपर्टी ना जाऊन ना अनाथ आश्रमामध्ये जाऊन द्या. तुझ्यासाठी हे प्रॉपर्टी आहे ना सगळी. नकोय मला या प्रॉपर्टीमध्ये काहीच नकोय, कळलं ना? आणि एक लक्षात ठेवा, यानंतर हा चेहरा माझ्या पुढे अजून आणायचा नाही. माझा मुलगा मला केव्हाचा वेळेला आहे. वाजवा. शिक्षा आहे. खरं बोललीस बेटा, तुझा बाप तुझ्यासाठी केव्हाच मेला आहे, केव्हाच मेला. हे खरं बोललीस की ही जी काही प्रॉपर्टी आहे ना, ही प्रॉपर्टी कुठल्या तरी अनाथ आश्रमाला किंवा कुठल्या तरी वृद्धाश्रमाला दान करणारच आहे बेटा, करणारच आहे. कारण आज मला कळलं, आज माझी लक्ष्मीची धुंदी माझ्या डोळ्यावरनं उतरली. कारण घरामध्ये भिंतीवर घड्याळ होता, त्या भिंतीवरच्या घड्याळामध्ये सुद्धा जे काटे आहेत ना, ते निर्जीव वस्तू आहे. पण तिच्या सुद्धा आयुष्यामध्ये चढ आणि उतार आहेत. कारण 6 वरचा काटा चढत 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 12 वर येतो आणि 12 वरचा काटा
परत उतरत उतरत खाली खाली 6 वर येतो. म्हणजे त्या निर्जीव वस्तूच्या आयुष्यामध्ये सुद्धा चढ आणि उतार आहेत. आपण तर सजीव माणसं आहोत. आयुष्यामध्ये 3 साडेसाती कापल्यानंतर माणूस कधी इथे या पृथ्वी तलावर शिल्लक राहत नाही. त्याला इथल्या लोकांची यात्रा संपवावीच लागते. कदाचित माझी ही 3री साडेसाती असावी आणि मी माझी लोकांची यात्रा इथून संपवून माझी सावित्री जिथे आहे ना तिथे मला जायचं. रामायणामध्ये वाचलंही होतं आणि पाहिलंही होतं आणि लहानपणी ऐकलंही होतं. जेव्हा राम वनवासाला निघाला होता ना त्यावेळेला वेशीपर्यंत गेल्यानंतर अयोध्येच्या वेशीपासून राम पुढे निघून गेला वेस ओलांडून. पण भरत मात्र त्याच्या ज्या मातीतनं राम चालत गेला ना ती माती मात्र आपल्या कपाळावर लावली आणि त्याच्या पादुका मात्र आपल्या मस्तकावर घेऊन त्यांनी अयोध्येचं राज्य केलं. मला तिथला राज्यकारभार करायचं नाहीये बेटा. पण तू ज्या मातीतनं चालत गेली आहेस ना ती माती मात्र कपाळाला लावल्यानंतर माहित नाही मला स्वर्ग आहे की नाही आहे, नरक आहे की नाही आहे. पण कदाचित मिळाली तर मला स्वर्गात जागा मिळेल. कारण मुलीच्या पायाची धूळ आपल्या कपाळावर लावून बाप आपली इहलोकाची यात्रा संपवणार आहे. आयुष्यामध्ये बाप कधी रडत नसतो. एकच क्षण असतो ज्या वेळेला बापाच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. धसा धसा बाप रडतो एका कोपऱ्यामध्ये. ती म्हणजे आपल्या मुलीला जेव्हा तिच्या सासरी पाठवायचा क्षण असतो ना तो क्षण. त्यावेळेला बाप रडत असतो. पण आज मात्र मी माझ्याच गोष्टीवर मी रडतोय. समाजासमोर रडतोय. लोक काय म्हणतील याची पर्वा आता मला नाही. कारण इथलं सगळं संपवून मला जायचंय. निघायचंय मला माझ्या सावित्रीकडे. नाही थांबायचंय मला. माझा कोणीच नाही इथे. तर मी इथे राहून करू तरी काय. जावं लागणार मला. आता हे सुद्धा म्हणण्याची ताकद नाही राहिली. राजशेखर बेडरच्या जुलियेतला बेताज बादशाह. जगने तुझ्यासाठी मरले तुला. आता या माझ्या घराच्या भिंती पडतील आणि मग मी इथे बांधील एक छोटासा बंगला. बंगल्याच्या बाजूला स्विमिंग पूल, छोटस मैदान. तिथे बांधीन मी एक छोटासा बंगला आणि त्या बंगल्याच्या बाजूला स्विमिंग पूल, तिथे मैदान आणि तिथे बगीचा. आणि त्या स्विमिंग पूल मध्ये छोटे 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 पोरं पोहायला येतील. पण हा गोडबोले मला पंचायत समितीची तिकीट मिळवून देणार होता, जिल्हा परिषदेची. पण अजून आला का नाही. गंगाधर कुठे गेला. अजून आला का नाही. मग मी अध्यक्ष झाली की नाही, मग सदस्य होणार. सदस्य झाली की अध्यक्ष झाली की सदस्य. आणि मग ते लाल दिव्याची गाडी माझ्या चंपाकलीबाई मोठ्या खुशीमध्ये दिसतेस तू. एखादा सोन्याचा हांडा बिंडा सापडला का अंगधुनीमध्ये. सोन्याचा हंडा नाही तर माझ्या समोर सोन्याची संधी चालून आली आहे. सोन्याची संधी चालून आली आहे. कशी आता मला नाही का जिल्हा परिषदेची तिकीट मिळवून भेटणार आहे. त्या गंगाधरनं सांगितलं असेल. हो माहित आहे तुमची झोला झेंडी. माहित आहे म्हणतो. तुला झेंडी
म्हणजे काय? दांडी दांडी आईस्क्रीमची कांडी. आमच्या महिला शक्ती मोर्चे नाव आहे आमच्या. हा आला माझ्या लक्षात. माझा मित्र आहे ना, त्याचा पक्ष आहे तो. त्याने तुला निवडणुकीची तिकीट मिळवून देतो म्हणून सांगितलं का? म्हणजे तू निवडणुकीला उभी राहणार. पहिला शिका तर मीच मारीन. शिके मारण्यात मोठा पट्टा आहे माणूस उभी. बाबा तू निवडून आल्यासारखीच आहे. गावचे लोकच म्हणत होते चंपा कधी शूटिंग करायचं म्हणून, पण तू शिका मारलो म्हणे, आम्ही बटन दाबतो म्हणे. आता असे म्हणत होते बाबा. म्हणजे तू निवडून आल्यासारखीच आहे. मला निवडून देशील ना? मी तुला आधी सांगितलं ना, पहिला शिका मीच मारी. पण काही काही गोष्टी माणसानं सांभाळून कराव्या. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, व्हॉट्सअपचा जमाना आहे, फेसबुकचा जमाना आहे, मोबाईलचा जमाना आहे. एखाद्याने शूटिंग केली आणि टाकलं फेसबुक व्हॉट्सअपवर, मग होईल ना तुझा फोटा. म्हणजे काय म्हणायचंय तुला? म्हणजे मी काय बोलतोय ते तुझ्या लक्षातच नाही आलं का? नाही. रंगपंचमीच्या दिवशीची गोष्ट सांगतो. मी माझ्या मामाच्या पोरीला रंग लावण्यासाठी मामाच्या घरी आलो आणि तो माझा मित्र गंगाधर आणि तू ज्या जुना मावशीच्या घरी भेटताना, घराला लागूनच माझ्या मामाचं घर आहे. मामाच्या पोरीला रंग लावण्यासाठी म्हणून आलो आणि खिडकीतून सहज वाकून पाहिलो. तू बसली होतीस, आपले केस विचरी, तू समोर तुझ्या आरसा होता. गोष्ट खरी, सख्या डोळ्यानं पाहिलो. आता नाही म्हणू नको. मी म्हणलो काय करताय रे बाई, म्हणलो तो पाहतच होतो. तेवढ्यामध्ये माझा मित्र गंगाधर आला. गोष्ट खरी, सख्या डोळ्यानं पाहत होतो. तो आल्याबरोबर तू उठून उभी झालीस. त्याने तुझ्या गालाला रंग लावला. सख्या डोळ्यानं पाहत होतो. एवढ्यावरच थांबला नाही बेटा. नंतर त्याने तुझ्या गालाचं चुंबन माझ्या डोळ्याने पाहत होतो. माझ्या सख्या डोळ्याने पाहत होतो. आणि तुमचा तो सीन पाहिला बाई, तुमचा तो सीन पाहिला ना, माझ्या मीटरवर लोड आला. बरा झाला साला अर्थिंग बसवून होता, नाही तर फ्यूज उडाला. दुसऱ्याच्या घरी जाऊनच हे काम धंदे करता. लाजा शर्मा का विकून खाल्या तुम्ही? असे करायला का पुढे? म्हणजे मी जे काही पाहिलं ते गोष्ट खोटी खोटी असेल तर मोबाईलच काढतो. तुला का वाटतंय शूटिंग करून ठेवलो, बायकोने दाखवलो का नाही? बायकोने का दिवशी डबल राहिला तो सावध म्हणून सांभाळून. याच्यानंतर तो हात लावते तर काही करत नाही. मी हात निका माणूस का डुकर होता झाला म्हणून काय झाला, गुडगबीट झाला म्हणून काला दाणीवर गेला तर शक्ती नाही वर करत. अशा गोष्टी सांगून ठेवतो. मी ड्युटीवर गेल्यानंतर करायचं. येऊन जाऊन मामाच्या घरी येत जाईल नाही. खिडकीतून 5 जाईल ना माहिती ना. बोल मोबाईल काय बरोबर गरीबारी जत नाही, बाकीचा मला माहिती. गोड बोले जाता की नाही? जा गोड बोले. सगळं माहित झालं. आता मी काय करू? आता कसं करू? मी कसं करू आता? बोंबला आता. केव्हा आहे केव्हाचा आहे बोंबला केव्हाचा आहे फार
तर फोद्या आता काऊन रडत आहे तू हा? सगळा 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 सत्यानाश झाला. कोणाचा तुझा हे! तुझ्या झाला असेल माझ्या सत्यानाश होऊ शकत नाही. माझा सत्यानाश झाला. कसा कसा झाला केव्हा झाला तू बोल बोलणे आपलं जोना मावशीच्या घरचा सगळा कार्यक्रम बघितला. सगळ्यात सगळ्यात बघितला. मरते म्हणजे रंगपंचमीच्या दिवसच्या हो म्हणजे मी तुझ्या जवळ आलो तुझ्या गालाला गुलाल लावलो हळूच तुझ्या गालाचा चुंबन घेतलो अबे नालायका चुम्मा पाहते जल कुकड्या आता एवढंच होतं तर घेऊन जाणार पाहिजे घ्यायला पाहिजे नाही होतं काहून पाहत होता बेटू हलकट चुम्मा पाहते ला सरळ वाटत नाही बोंबला आता. बोंबला. मी नाही बोंबला तूच बोंबला मग तुझ्या जवळ आलो तुझ्या ओठाजवळ तुझ्या ओठाचा मी ओठाने चुंबन घेतलं ते पण पाहिलं अबे पप्प्या घेताना पाहतच नालाय का किती हलकट आहे हा पप्पी घेतो म्हणे आपला पाहतो सत्यानाश नाही सोडत आता त्याला नाही सोडत हराम खोराला जातो आणि त्याचा खतमच करून येतो मारतो तो हात सोड धरून धरून जा जा करतो जातो सोडला तर तू जातो तू हात धर आता सोड चांगलाच मारतो जानसे मारतो थोडासा जीव ठेवतो थोडासा लुपलुप करायला जीव ठेवतो एक काम कर एक ग्लास पाणी घेऊन ये पाणी पेतो एनर्जी आणतो ना मग जातो असा कसा मरत नाही मेल्याशिवाय राहत नाही मारतो बे मारतो गोड बोल्या टकल्या बी नकल्या हा आण लवकर अरे बापरे एवढा थंड पाणी मला थरकापणी सुटली थंडी लागली तू मला गरम कर अरे एक कप चहा म्हणत चहा पेतो गरम होतो ना मग लवकर घे नाही गोड बोले नाही सोडत रे तुला आता हरामखोर पप्प्या पाहतो चुम्मणी पाहतोस बापरे चुलीवर मांडली की स्टोर काय झालं साखरेच राया गरम गरम पाणी वाटलं भलतच गरम झालं चालतो मी आता पण मी म्हणतो ह्या रागाच्या भरात गेलो आणि मी त्याला मारलो आणि माझ्या हातला समजा तो मेला तर उलट ऑब्जेक्शन माझ्यावर येईल ना म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये जाईल मी अंदर होईल मग तुझा कसा होईल चंपा कली एक काम करतो थोडासा विचार करतो जेवण करतो आणि मग जातो एक काम करू तू स्वयंपाक बनव मस्त जेवण मस्त झोपू मी जातो म्हणतो जेवण केल्यावर जातो थोडासा विचार करतो जा स्वयंपाकाचं पाह हो झालं कशाची भाजी बनवली डाळ दुधी एकातच का म्हणलं एकामध्ये मला खूप आवडते लावण काय मला आवडायला पाहिजे ना मी लावण ते डाळ दुधी दुधी नाही लौकी म्हणतात तिला लौकी लौकी लव म्हणजे प्रेम ना की म्हणजे किल्ली प्रेमाची किल्ली लौकी तिला सिंगलच बनवा लागते बैताळ बेलनी तिथं भुसमुसळ करून टाकली असते चला आपण मस्त जेवू आता मला सांग तू मला जिल्हा परिषदेची तिकीट मिळवून देणार का हो कुठे आहे केव्हा तुझी तिकीट ना हो दिल्या वर्षी त्याची हो कपली काय
तुला म्हणजे राजकारणाचं तुला तेवढं काही समजत नाही. कोणती जिल्हा परिषद होते, कोणती पंचायत समिती होते, कोणती ग्रामपंचायत होती, तुला काही समजत नाही. म्हणून जे तिकीट वाटप करणारे होते ना त्यांनी तुझी तिकीटच कापली पाहिजे. तुला राजकारणाचा काही अनुभव नाही. बैठक अध्यक्ष अगोदर होते का सदस्य अगोदर होते? तू का म्हणाली होती? अगर जिल्हा परिषदचा सदस्य झाल्यानंतर अध्यक्ष होते, तर तू बैठक का म्हणत आहे अध्यक्ष होईल मग सदस्य होईल, म्हणून तुझी तिकीट कापली. मग आता कसं करायचं? कसं करायचं सांग माझ्या टोंगडीला. मला जिल्हा परिषदेचे तिकीट मिळवून देणार आहेस की नाही? त्यावेळेस तुला आमदारकीची तिकीट मिळवून देतो. मला सांग आधी, माझी तिकीट कपली कशी? कपली कसं म्हणजे वरतूनच कपली. वरतूनच कपली. अबे मला जिल्हा परिषदेचे तिकीट मिळवून देणार आहेस की नाही? ए गंगाधर, मेला की काय? गंगाधर मेला की काय? मी आता पाणी घेऊन येते. पुराचा पुरा प्लॅटफॉर्म सुजवला. अरे माझ्या नाही नाही ती जागा दुखते बाबा. असा कुठे मार्ग आहे का? हे बाई हो का राक्षीन हो बा. अरे बापरे किती वजन. तिच्या डोका फिरला का? डोका फिरला या बाईचा. डोका फिरला त्याला कोल्ह्या कुत्र्याने खाल्लं की काय? आता माझं कसं होईल? आता मी काय करू देवा? सांगितलं होतं की मला त्या दोघांना पार्टीला न्यायचं नाही, तरी सुद्धा तू माझं कसं काही मला काही ऐकून घ्यायचं नाही. तुम्हाला एकदा सांगितलं ना पार्टीला ते येत असेल. पण प्रिया तुझा एवढा अट्टहास काय? प्रिया, मी तुला ऑफिस मध्ये जाताना सुद्धा बजावून सांगितलं होतं त्या दोघांना मला पार्टीला न्यायचं नाही आहे. आणि त्याच्याशिवाय मी सुद्धा जाणार नाही, लक्षात ठेवा. प्रिया, अगं तू माझी लाडाची प्रिया आहे ना. अगं आपण तिथे खूप खूप मस्त राहूया, एन्जॉय करूया, पण त्या दोघांना नको प्लीज. त्या दोघांचं डिस्टर्बन्स मला नाही पाहिजे. आणि त्या दोघांशिवाय येणार नाही. म्हणजे हा तुझा फायनल डिसिजन. फायनल डिसिजन. दोस्त फिरलाय का तुला? संसाराचं वाटोळं करायला निघाला का? माय पाय ना सारखे सारखे म्हणत राहतं. आमच्याकडे काहीतरी असं तसं तरी सांगा. तुमच्याकडे काही प्रॉब्लेम नाही आहे. सचिन, ही तुझी आई आहे. याच माऊलीने 9 महिने तुला पोटात ठेवून जन्माला घातलं आणि आज माऊलीला तू नकोसा बोलतो का? काय झालं आहे?
प्रिया, मी तुला सांगितलं ना, त्या दोघांना मला गोव्याच्या पार्टीला न्यायचं नाही. विशेष का लाज वाटते का? लाज वाटते मला. लोक काय म्हणतील? कारण या दोघांचं गरिबीचं प्रदर्शन मला त्या श्रीमंत मित्रमंडळीमध्ये मांडायचं नाही आहे. या दोघांना जर मी त्या पार्टीला घेऊन जाईल तर लोक मला चिडवतील, मला हिरवतील, मला नाव कुठे ठेवतील. अरे माझी नाटक व्हावं असं तुला वाटतं का? आणि म्हणून माझी नाटक होऊ नये म्हणून या दोघांना मला त्या पार्टीला घेऊन जायचं नाहीये. तरी सुद्धा तू माझ्याशी भांडतेस, माझा ऐकून घ्यायला खाली नाहीये. बहुत आपलं काढून पाहिजे आपले. आपण पाहिलेली सारी स्वप्न अतिमोल झाली पायावर तुला ओरडून सांगत होतो मी. काय बरं ह्या सचिनची लक्षणं मला बरोबर दिसत नाही. पण त्या काही गोष्ट ऐकूनच घेतली नाही ना बाय. पाहिलं ह्या नालायक पुराणात काय टाकलं आपल्या पत्रात. मला नालायक म्हणण्याची लायकी तरी आहे का? कारण मी तुझ्या वीट भट्टीच्या कामावर अवलंबून नाही आहे. अरे नोकरी आहे मला, इंजिनियर आहे मी, आणि पाहिजे ती गोष्ट विकत घेऊ शकतो मी पैशाच्या बळावर. कळलं ना? सच्चा, स्वतःच्या पैशावर एवढा गर्व करू नको. अरे परिस्थितीनं भरभरा रस्त्याला लावलेला आहे. तू कोणत्या खेळची मुली आहे? लायकी करतो तू. अरे तू जेव्हा लहान होता ना तेव्हा माय तुला बाहेर उठून कमाली जात होती. मी उपाशी राहत होतो, पण माझ्या जेवण मी तुला देत होतो. अरे मोठ्या भावाचं कर्तव्यच असतं ते, आणि जे तुझं कर्तव्य होतं ते तू पार पाडलं. आणखी काय करायला हवं होतं तू माझ्यासाठी? आणि हा तुझं समाधान जर होत असेल, हे तुझ्या जेवणाचे पैसे आहेत. सच्चा, इथं प्रश्न पैशाचा नाही आहे. प्रश्न हा माणसाच्या माणुसकीचा. तेव्हापासून त्याचा हा पैसा नाही ना सच्चा, तो आपल्या माणसाने विसरला आहे. त्याची किंमत विसरला आहे. तू तुला डोक्यावर घेऊन नाचू? डोक्यावर घेऊन नाचू का तुम्हाला? त्याची काही बी गरज नाही आहे. कारण थोड्या वेळा पहिले ते आपल्या नात्याचे सगळे संबंध तोडून टाकले. मायचा अपमान करतो तू, पण या अपमानात ती मायला राहू देणार नाही. ती मेहनत करून, कष्ट करून, अजून हमाली करत, पण मायला सुखात ठेवत. ती मायला जा, घेऊन जा, आईला घेऊन जा, तूही जा. नको निघा तू. मी स्वतःचा समर्थ आहे. सारी माय काही राहिलं नाही आपल्यासाठी. आता सगळं संपलंय आपल्यासाठी. माय अहो त्या किती कष्ट घेतले आपल्यासाठी. स्वतः उपाशीने बाबाला लहानाचं मोठं केलं बाय. मी ते उपकार जाणतो बाय. पैशाच्या राशीवर लोणारा सचिन भाऊ हा आपल्याशी बैमान झाला माय. या जगात रक्ताचं नातं कसं बैमान होतं ना, ते मला आज पाहायला भेटलं मला माय. एक मिनिट, याचा सगळा हिशोबात चुकता करून कुठल्या रक्ताचा नातं कोण लागतोस तू माझा? तू कोणीही लागत नाहीस माझा. तुला ऐकायचंय तुझा आणि माझं नातं काय आहे? मग नीट आहे, त्या महादेव मंदिराच्या पायरीवर कचऱ्याच्या ढिगरात फेकला गेला होतास तू. लोकांनी कचरा समजून फेकून दिला होता तुला. आणि नशीब समज की त्या क्षणी माझ्या आणि तुला त्या ठिकाणी बघितलं आणि इकडे घरी घेऊन आली. लहानाचा मोठा केला, हे घर सांभाळण्याची जबाबदारी दिली. त्याचं काय केलं असतं रे? कुत्र्या आणि मांजरांनी फाडून खाल्लं असतं तुला. कुठल्या तरी रानटी आणि बलफेरी स्त्रीने आपले हौस आणि मौज मजा पूर्ण करण्यासाठी तुझ्यासारख्या खेळण्याला आणि लोकांना जन्म दिला असेल.
कारण या जगात ज्याचा कुणी नसतो ना वारीस तो असतो लावारिस. तू लावारिस आहेस आणि लावारिस माणसाला माझ्याकडे थांबण्याचा काही एक अधिकार नाही. चालेल का? Just get lost. Get out. काय हो बोललं काहीतरी सांगेल हे सगळं खोटं. अरे हेच सगळं खरं आहे. नाहीयेस तू माझ्या रक्तातला, नाहीयेस तू माझा सख्खा भाऊ. तू माझ्यासाठी परका होतास आणि परकाच राहशील. बोललं माय काहीतरी. माय एकदा मला खरं सांगून टाकलं असतं माय. तुझ्या एका चुकीनं माझ्या आयुष्याची अशी रांगोळी नसती झाली. पण तुझी काही चुकी नाही आहे माय. तुझी काहीच चुकी नाही आहे. हो माय नशिबच फुटका आहे तरी तू तरी काय करते. मोठा साहेब झाला नाही. गाडी घोडा घर दार पैसा लत्ता आला तुझ्याजवळ. तुला लाज वाटून राहिली आमची. त्या लोक काय म्हणतील म्हणून. त्या भावाची लाज लागून राहिली ना तुले. तो भाऊ तुझ्यासाठी जेव्हा राब राब कष्ट करत होता, एक जोडी कपड्यावर दिवस काढत होता, तुझ्यासाठी उपाशी राहत होता आणि तू मार शाल शौकीत गावात मिरवत होता, तेव्हा तुला लाज वाटले का लोक काय म्हणतील म्हणून. एवढा मोठा साथ झाला ना, त्याच्या बाजूला झाला तरच आत्म्यातून टपकला होता साहेब भाऊ. तुला तरी काय बोलू चुकतोय नाहीये. तू काय ते माई, तू माझ्या रक्ताचा होता म्हणून तुला लई शिकव. तू माझ्या रक्ताचा नव्हता म्हणून त्याच्याकडून राम राम राबून घेतलं. पण त्यानं विचार नाही केला रे कधी आपल्यासाठी. स्वतःच्या जीवाचा कधी मी विचार केला नाही. खरं तर ना मी सभाग्यात त्यानं महापोटातून जन्म घेतला नाही. घेतला तर तुझ्यासाठी नाराय करा. पण आज लोक काय म्हणतील याचा विचार मी करणार नाही. परिस्थिती जरी माझ्या हातात नसती ना तरी त्या परिस्थितीत कसं वागायचं आहे हे नक्कीच माझ्या हातात आहे. आजपासून तू मेला माझ्यासाठी. मला थोडा वेळापूर्वी तूच बनलास ना तर तुला कोणाची गरज नाही. तू कोणाला ऐकून राहिला. मला नाही राहायचं या घरात. आमची झोपडच बरी होती. आई आई कुठे चाललीस तू. मला सोडून चालली. मला नाही राहायचं या घरात. मला तुझ्यासोबत राहायचंय. तुझ्या प्रेमाच्या सावलीत राहायचंय का आई. मला सोडून जाऊ नको. कुठे जातेस तू. मला एकट्याला वाऱ्यावर सोडून निघून जाणार आहेस तू. आपल्या नवऱ्याला सोडून निघून जाणार आहेस तू. कोण नवरा. कुणाचा नवरा. माझा कोणी नवरा वगैरे नाहीये. माझं फक्त एकच आहे ते म्हणजे माझी माऊली. कळलं ना. ए आई आई मी सचिनच्या बाळाची आई होणार आहे. माझं बाळ ना मला तुझ्या सावलीत वाढवायचंय. काळजी करू नका. समज करीन तू काळजी करू नका. काय प्रिया, माझ्या येणाऱ्या बाळाला मी गरिबीत जगू देणार नाही. कारण तो बाळ असेल या सचिन दयानंद सागर तर मी त्याला माझ्या मताप्रमाणे वाढवेन. आणि या सचिन दयानंद सागरची सावली सुद्धा माझ्या बाळावर पडू द्यायची नाहीये. किती समजवण्याचा प्रयत्न
सुद्धा ऐकणार नाही. होय मावशी, आरेकर तलावाचं पाणी शेतकऱ्यांना मिळावं म्हणून आम्ही अंकुश दादा आणि मी दोघेही शेतकऱ्यांच्या मोर्चामध्ये सहभागी झालो होतो. तेव्हापासून मी अंकुश दादाला ओळखतोय. खरं तर चांगला माणूस, प्रत्येकाशी प्रेमानं वागणारा, माणूस किल्ले वागणारा. आज मी अगदी सुखासाठी जगतोय. पण माझा जीवलग मित्र आलेली परिस्थिती बघून माझं देखील काळजीच तुटायला लागलं. त्यानं आजपर्यंत आपल्या कुटुंबासाठी खूप काही केलं. तुमच्यासाठी, आपल्या भावासाठी आपलं सारं आयुष्य वेचलं, पण त्याच्या बदल्यामध्ये आज काही मिळालं काही नाही. साहेब, आपल्याच मस्जिदमध्ये जगण्याचा प्रयत्न करू नका. अहो, तुम्ही जेव्हा कॉलेज शिकत होता, कॉलेजची फळ भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे नव्हते, तेव्हा अंकुश दादांना काय केलं माहित आहे? आपल्या अंगातील 2 बाटल रक्त विकले आणि ते रक्त विकून आलेले पैसे तुम्हाला फी भरण्यासाठी दिले. तेव्हा तुम्ही कॉलेजची फी भरू शकलात ना. आणि आज तुम्हाला नोकरी लागली. पुण्याच्या परिचयावर हे सगळं रडलंय अंकुश दादाच्या परिचयावर. इथून जाताना मला काही शब्द माझ्या कानावर पडले. माझ्यातला मित्र बदलागा झाला आणि 2 शब्द सांगा म्हणून आज मी तुमच्या घरी आलो. मला माफ कर, पण जाताना एकच सांग असं वाटतं, आपल्या जवळची माणसं जेव्हा आपल्या लांब जातात ना, तेव्हा त्या माणसाची किंमत त्या जवळच्या माणसाला करायला लागते. माफ करा मला ते. जे काही बोलू गेलं सगळं खरं. तुला माफीच मागायची आहे. जाऊ तू माया बोलायला माफी माग. सगळ्या गोष्टींची साधी कल्पना देखील दिली आहेस. गर्वाच्या मस्तीवर जगणाऱ्या व्यक्तीला समजून काहीच उपयोग नाहीये. अगदी खरं बोललीस तू प्रिया. पैशाच्या राशीवर लोळणारा मला एक राजा बनायचा होता. पण त्या राजा बनण्याच्या ओघात मात्र मी माझ्या जवळच्या माणसांचा अपमान केला. माझ्या जवळच्या माणसांना मी हरवून बसलो. पण आज तू माझे डोळे उघडलीस प्रिया. मी तुला एक वचन दिलं होतं. ज्यांनी माझ्यासाठी आयुष्य वेचलं, ज्यांनी माझ्यासाठी कष्ट घेतले, त्या माणसांना मी सुखाची सावली नक्की देईल. पण आज माझ्या आई आणि दादांना मी सुखाची सावली देण्यावाचून अयशस्वी ठरलो प्रिया. अयशस्वी ठरलो. म्हणतात की माणसांच्या संपूर्ण पापांची शिक्षा मात्र त्याला याच जन्मी भोगून द्यावी लागते. पण हे पाप माझ्या हातून कधी घडलं हे मला कळलंच नाही. पण मी माझं कुटुंब असं उद्ध्वस्त होऊ देणार नाही. माझ्या दादाची मी माफी मागतो. दादा, भाऊजी, अंकुश, ए पोरा. दादा, ये तुझ्या लहान भावाला माफ कर. मी तुला नको ते बोललो, तुझा अपमान केला. पण इतकी कठोर शिक्षा मला देऊ नकोस की मला तुझ्यापासून वेगळं व्हावं लागेल. मला माफ कर. आता मला तुझ्यापासून काहीच तक्रार नाही आहे सचिन. तुझी काहीच तक्रार नाही आहे मला. तुम्हाला रक्ताचा भाव जरी नसला ना तरी माझ्या जीवापेक्षा जास्त प्रेम करतो. सुनबाई, मगाशी माझ्या कानावर आलं ती आपल्या घरात एक पाहुणा येणार आहे ना. पण भाऊजी, हे काय? हे काही जमवलेले पैसे आहेत. याच्यात ना तू त्या होणाऱ्या बाळाला ना साठीचे वाळे करतो. माझ्यासारखा गरीब मजूर अजून काय देऊ शकते तुम्हाला? बाय बाय. माझ्या जायचा टाइम झाला. मला निघायचा टाइम झाला. मी तुला महादेव मंदिराच्या पायरीवर भेटतो. त्या
त्यावर उचलून आणलं नसतं ना माय तर तू माय काय झालं तू ओ कुत्र्या वाजल्याने पाळून खाल्लं असतं मला. असं काय बी झालं नाही. त्यामुळे उचलून आणलं माय. स्वतःच्या पोरासारखं म्हणजे लेकरासारखं वागवलं माय. थोडं प्रेम दिलं पण माझ्या जीव नाही भरला माय. माझा जीव नाही भरला माहिती होती रे मला. जाता जाता एक विनंती आहे माहिती आहे पायाशी. मला ह्या जन्मात त्या उदरातून जन्म नाही भेटला ना माय. पुढचे 7ही जन्म मला त्या उदरातून जन्म द्यायचं देशील ना माय. माय आजच्या जगात रक्ताचे नाते कसे परिवार होते. रक्ताचे नाते कसे परिवार होते हे मला पाहायला भेटलं. काही जगाची इच्छा संपली होती. पोराले मोठा करतो त्याला शिकवतो पण त्याला हे बी शिकवतो की हे लोक काय म्हणतील म्हणून आपल्या जवळचं नातं आहे ना तो समजचं नाही. कारण कुछ तो लोग कहे तुझी सावली होती तुझ्या पोटी जन्म घ्यावा प्राण चालला तुझीच माझा एक एक श्वास जगा